एक साइडला आहे सध्याच्या घडीचा ओव्हर 40 चा स्टार नितीन जंगम, सोबतच नितीन जंगम बॅट्समॅनच्या रेंज मध्ये चेंडू टाकला तर तो जाईल, चेंडू सीमारेषा पार. चेंडू होता, खराब चेंडू मिळतील. जबरदस्त फलंदाजी कुठेतरी लय प्राप्त केली जाते. चेंडू झाले तर 4, शेवटचा चेंडू, धावसंख्या 39, 39. पुन्हा एकदा जबरदस्त हिट येत, पुन्हा एकदा षटकार. कन्हैयाचं महागडे षटक पाहायला मिळालं. 3 षटकार आलेत या षटकामध्ये, 19 धावा तब्बल खर्च केल्या गेल्यात. धावसंख्या झाली ती 45, 45. शेवटचे 5 चेंडू, 5 चेंडूंमध्ये कितपत धावसंख्या आता उभारता येईल हे पाहावं लागणार आहे. पाहायचं शेवटचे 5 चेंडू कोणता गोलंदाज गोलंदाजी करतो. मागच्या सामन्यामध्ये टिटा यांनी गोलंदाजी केली होती, या ठिकाणी पाहायचंय कोणता गोलंदाज येतोय. कुठेतरी एक प्रेशर, दडपण थोडस कमी होईल सेमीफायनल मध्ये प्रवेश केला तर. अकुटवा चेंडू, या ठिकाणी पूल मात्र सक्सेसफुल पाहायला मिळतो. हा तिसरा षटकार आहे नित्याच्या बॅट मधला. कन्हैयाच्या ओव्हर मध्ये शेवटच्या 2 चेंडूंवर षटकार आले, त्यानंतर या चेंडूवर षटकार, सलग 3 षटकार आलेत नितीनच्या बॅट मधून. पुन्हा एकदा मोठा फटका नितीनच्या बॅट मधून येतोय. 60 या धावसंख्येवर. या स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 60. या अगोदर 59 होती, ती चेस केली होती. आता 60 आणि अजूनही मला वाटतं 2 चेंडू शिल्लक आहेत. या 2 चेंडूंवर पाहूया